morning, students. Good morning. Good morning, Good sir. morning, Good sir. morning, sir. Good morning. So glad to meet you in today's online class. Today is my first day to take your online class. माझा इयत्ता 6वी या इयत्तेवर मी पहिल्यांदाच घेत आहे. Otherwise, I am taking for 7th standard regularly since last 3 months. 2-3 महिन्यापासून मी 7वीचं घेतोय. But today is my first day with you. I welcome you in today's our online English class. So I hope you will take interest in studying all the time. Now let us start our class today. So everyone, so standard 6 English and topic types of tenses. My name is Vinayak Valvaikar. So I'll take now today types of tenses. त्याला आपण मराठीमध्ये असं आपण म्हणू शकतो की काळाचे प्रकार. ओके, तर थोडंसं टेन्सेस म्हटलं की थोडंसं आपल्याला काही फरक काही नाही, फक्त ती भाषा बदललेली आहे. ओके, लँग्वेज इज चेंज. मला तुमच्यापैकी ईशा काय सर? तुला मराठी मधले कुठले टेन्सेस माहिती आहेत? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. हा, बरोबर आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 काळ तुला माहिती आहे. अच्छा, दिव्या, या जे तिने सांगितलं ईशानी, त्याला इंग्लिश मधले शब्द तुला माहिती आहेत का? इंग्लिश मधले? नाउ सी, देर आर द 3 टेन्सेस: actions in the past, then the situation at present and future actions plans. अशा प्रकारे 3 टेन्सेस आहेत. ओके, आता मानव ऍक्शन्स इन द पास्ट याच्या खाली जी सेंटेन्स आहे ती वाच बरं. कॅन यू रीड मानव? स्क्रीन हा दिसत. नाही, मी सांगितलं ज्याचं नाव ना मानव तोच वाचेल. I sharpened my desk yesterday. Last week my teacher asked us to do a project. Once he played a trick on me. I taught him a lesson. We thought to use a magic herb on a poor merchant. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगला प्रयत्न केलाय. ओके, आता बघा, एक मिनिट. आता या ठिकाणी बघा, जे हायलाइट केलंय, कुठल्या कलरनी हायलाइट केलेलं आहे? पिंक कलरनी. आता त्या शार्पन मध्ये काय आहे? काय लागलेलं आहे? ईडी लागलेला आहे. बरोबर आहे. साक्षी, आस्कच्या पुढे काय लागलेलं आहे? ईडी लागलेला आहे. आणि प्लेच्या पुढे काय लागलेलं आहे? ईडी लागलेलं आहे. पण टॉट जे आहे, टॉट, तिकडे ईडी आहे का आयुष? नाही, तिकडे ईडी नाहीये. तर म्हणजे ते वेगळंच आहे. त्याला इरेग्युलर म्हणतात, अनियमित. म्हणजे ऍक्शन्स इन द पास्ट म्हणजे काय? भूतकाळामध्ये जी घडलेली जी आहे त्याला आपण काय माहितीये? पास्ट टेन्स वापरतो. पास्ट म्हणजे काय? झालेलं. ओके, आता तिसरं जे आहे दिव्या, डी वाक्य आहे, त्याच्यामध्ये ते तिकडे काय आहे बरं? काय आहे तिकडे? मी वाचू?
हा वाच वाच. कुठे सर? डी actions in the past. We tried to a magic herb on a poor merchant. आता तिकडे ट्राइड आहे, म्हणजे भूतकाळामध्ये आपण काय करत असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पास्ट म्हणतो, की झालेली क्रिया, त्याला आपण कुठला काळ वापरतो? भूतकाळ. आता उदाहरणार्थ बघा, 8:14 झालेत घड्याळमध्ये. नाउ देर इज अ टाइम नाउ 8:14 AM. बिफोर दॅट व्हॉट एव्हर हॅपन, म्हणजे या अगोदर जेवढं घडलं ते सर्व काय झालं? पास्ट टेन्स मध्ये झालेलं आहे. ओके, ही बघा टाइम लाईन आहे. म्हणून ऍक्शन्स इन द पास्ट म्हणजे हे इकडे काल किंवा सकाळी, एक आठवड्यापूर्वी, वर्षा अगोदर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गेल्या वर्षी कुठल्या इयत्तेमध्ये होता? 5वी मध्ये होता, 5th स्टँडर्ड. तर तुम्ही असं म्हणू शकता, लास्ट इयर आय वॉज इन 5th स्टँडर्ड. लास्ट इयर आय वॉज इन 5th स्टँडर्ड म्हणजे तुम्ही भूतकाळामध्ये मागचं सांगताय. आणखीन तुम्ही सकाळी काय केलं? आंघोळ केली, तर काय म्हणणार? बोल. आय टूक माय बाथ. मध्ये मध्ये कोणी बोलू नका, ज्याचं नाव पुकारीन बाकीच्यांनी अनम्यूट करायचंय. म्हणजे जी गोष्ट भूतकाळामध्ये घडली आहे त्यासाठी आपण काय करतो? ते भूतकाळी रूप वापरतो. एकतर त्याला आपण रेग्युलर म्हणतो. रेग्युलर म्हणजे ज्या ठिकाणी ईडी लागलेला आहे, म्हणजे शार्पन हे मूळ रूप आहे आणि त्याचं ईडी हे दुसरं रूप आहे. बरोबर आहे? तर हे जे आहे तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये दोन प्रकारची क्रियापद आहेत, एक तर रेग्युलर आणि दुसरं इरेग्युलर. आणि ट्राइड पण काय? पहिलं रूप आहे ट्राय आहे आणि त्याला वाय जाऊन IED लागलाय. म्हणजे तुम्ही जे सकाळी नाश्ता केला, जी गोष्ट केली ती सर्व आता काय झाली? भूतकाळामध्ये झालेली आहे. म्हणून टाइमलाईन मध्ये बघा, ऍक्शन्स इन द पास्ट, जी कृती काय झाली? पास्ट म्हणजे अगोदर घडली, भूतकाळामध्ये घडली. आता टाइमलाईन मध्ये बघा, मध्ये सेंटर काय आहे? द सिच्युएशन ऍट प्रेझेंट. आता जसं तुम्ही आता या ठिकाणी बसलेला आहात ऑनलाईन क्लासला, हे काय आहे? प्रेझेंट आहे. द सिच्युएशन ऍट प्रेझेंट. आय एम ए वाईल्ड बोर. आय लिव्ह इन दिस जंगल. बरं, आता ही वाक्य वैभव वाच बरं. वैभव, कोण वाचेल ही सगळी वाक्य? सर मी संजीवनी वाचू. संजीवनी वाच. संजीवनी, मी ज्याचं नाव पुकारलं ना तोच वाचेल. संजीवनी. I am a wild boar. I live in this jungle. Now I am ready. Hi, I am Nujo. I live on a far away, far away planet. Good afternoon, friend. This is my friend's fox. We have an in Japan. Very good. So very good. चांगलं वाचलंस तू. आता इथे बघा जी which color now they use here? Pink. Okay. पिंक मधली सगळी वर्ब वाच बरं. वर्ब कुठली आहेत? Very good. I'm living is have. Okay. So all these forms काय आहे? प्रेझेंट आहे. प्रेझेंट म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला शब्द कुठला आहे? वर्तमान काळ. काय आहे? वर्तमान काळ. तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, एम, इज आणि क्रियापदाचं जे टेबल आहे त्याला आपण म्हणतो वर्ब वन. मध्ये मध्ये आवाज येतोय, कोणी पण मध्ये बोलायचं नाहीये आणि म्यूट करायचंय. आणि हॅव, हे सगळे जे आहेत क्रियापदाची रूप जी दिसतात आहे ती वर्तमान काळातली आहे. कळलं? आता समजा
या ठिकाणी तुम्हाला पास्ट टेन्स जर बोलायचं असेल तर तुमचं समजा उदाहरणार्थ या ठिकाणी गुड आफ्टरनून फ्रेंड्स, तुमचा पूर्वीचा मित्र आहे पण आता नाहीये, तर तो काय झाला पास्ट टेन्स मध्ये. मग काय म्हणणार तुम्ही, धिस वॉज माय फ्रेंड. पण इज वापरलं म्हणजे तो वर्तमान काळातला एम, इज आणि आर पण. आणि जे वर्बचं टेबल आहे V1, V2 आणि V3. V1 जे आहे तो क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे आणि तो फॉर्म वर्तमान काळासाठी वापरतात. आणि क्रियापदाचा V2 हा सिंपल पास्ट म्हणजे आपण जे बघितलं झालेली घटना किंवा होऊन गेलेलं जे काय असेल त्यासाठी क्रियापदाचं दुसरं रूप वापरतात. आणि फ्युचर ऍक्शन्स काय आहे, विल ड्राईव्ह, विल विजिट, विल बिहेव. हे जे आहे या ठिकाणी विल म्हणजे पुढेचा. हा म्हणजे आता ती क्रिया झाली नाही. आता उदाहरणार्थ बघा, तुमचा क्लास आता सुरू आहे, हा सगळा वर्तमान काळ आहे, बरोबर आहे, प्रेझेंट सिच्युएशन आहे, आताची परिस्थिती आहे. पण तुम्ही दुपारी क्लास सुरू होईल होणार, बरोबर आहे. मग तुम्ही त्या वेळेला काय यूज करणार, अवर फ्युचर. नाही बघा, वाक्य लक्षात ठेवा, अवर सेकंड क्लास विल स्टार्ट. ऐका आधी, मध्ये जे वाक्य आहे ना तेच कंटिन्यू ठेवा. अवर सेकंड क्लास विल स्टार्ट नाव. तुमचा क्लास कोण घेणार आहे बरं, कोण घेणार आहे, अवर सर. What is his name? What is his name? Okay, you don't know. पाध्ये मॅडम. पाध्ये मॅडम. Okay. पाध्ये मॅडम. So पाध्ये मॅडम will take our second class. Which subject will she take? कुठला सब्जेक्ट घेणार आहेत त्या, इतिहास. ओके. तर मग काय म्हणणार, शी विल, बघा, शी विल टीच हिस्ट्री. शी विल टीच यू हिस्ट्री. आता तुम्ही दुपारी नंतर काय करणार आहात, दिव्या, दुपारी तुम्ही तू समजा लंच घेणार आहे, तर तू काय म्हणणार, इंग्लिश मध्ये, आय विल टेक लंच. काय म्हणणार, आय विल टेक लंच. आणि मानव, जर मानव बद्दल बोलायचं असेल तर काय म्हणणार, मानव विल टेक लंच किंवा ही विल टेक लंच. ओके. साक्षी. ओके, नो प्रॉब्लेम, नॉट रेस्पॉन्डिंग. नाही वाचायचं नाहीये. कोण आहे, कोण बोलला मी वाचू, सांग त्याचं नाव मला, त्याला प्रश्न विचारायचा आहे. अरे मी बोलू नका, कारण दिसत नाहीये ना, तुम्ही नाव सांगायचं असतं कधी पण. शीतल. काय, शीतल. शीतल. तू संध्याकाळी कुठला प्रोग्राम टीव्हीवर बघणार आहे, विच प्रोग्राम विल यू वॉच ऑन द टेलिव्हिजन. नाही येत आहे, प्रोग्राम आठवत नाहीये. ओके, कोणाला प्रोग्राम आठवतंय त्यांनी नाव सांगायचं स्वतःच पहिल्यांदा. कोण सांगेल, सांगू. अरे मी म्हणजे नाव सांग रे बाळा, मी म्हणू नको. ईशा. काय नाव, ईशा. ईशाला मी प्रश्न विचारतो. ईशा, विच प्रोग्राम विल यू वॉच इन द इव्हनिंग. I will watch Chilimili. Okay, I will watch Chilimili. Okay. Anyone? कोणी उद्या कुठे जाणार आहे का, बाहेर वगैरे ठरलंय का, कुठे. नाव सांग. ईशा. ईशा, कुठे जाणार आहेस. I will go at Mumbai. ओके, आय विल गो ॲट मुंबई ने, आय विल गो टू मुंबई. आता ईशानी सांगितलं, आता ईशाच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, शी विल गो टू मुंबई किंवा शी विल गो मुंबई. ओके, शी विल गो मुंबई. आता ईशा, फ्युचर ऍक्शनशी आणि प्लॅनशी सगळी वाक्य वाच बरं, सगळी वाक्य वाच.
पटकन वाच. I will drive my enemies away. I will visit planet Earth for my project. Not now he will believe himself. नाही ऐक आधी. बिहॅव हाही करू नकोस. एकदम कूल वाच, एकदम शांत. नाऊ ही विल बिहॅव हिमसेल्फ. सर फ्युचरचं मी वाचू. हा थांब एक मिनिट. He will never use the magic herb again. ओके. सो आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. ड्राईव्ह म्हणजे काय? या ठिकाणी ड्रायव्हिंग नाहीये. जे माझे शत्रू आहेत त्यांना मी काय करीन? माझ्यापासून दूर ठेवीन. किंवा त्यांना मी पळवून लावीन असा अर्थ आहे. आपण ड्राईव्ह म्हटलं की काय? आता समजा इकडे मी म्हटलं आय विल ड्राईव्ह माय कार, म्हणजे मी माझी गाडी चालवीन असा अर्थ होतो. पण इकडे शत्रू ना दूर करायचं म्हणजे काय? पराभूत करायचं. त्यात पळवून लावीन म्हणजे त्यांना नेस्त नाबूद करीन. आय विल ड्राईव्ह अवे. राईट, व्हेरी गुड. आता सेकंड मिनिंग व्हॉट? ईशा विल यू टेल मी काय आहे? आय विल, मी माझ्या प्रोजेक्ट साठी पृथ्वीवरती जाईन. आय विल विजिट प्लॅनेट. ओके, व्हेरी गुड. तर मी काय करीन की माझ्या प्रोजेक्ट साठी मी काय करणार? भेट देईन. विजिट म्हणजे भेट देईन. ओके. थर्ड सेंटेन्स. नाउ ही विल बिहेव हिमसेल्फ. बिहेव म्हणजे काय? बिहेव म्हणजे काय? वर्तन करणे, वागणे. म्हणजे तो त्याच्याशी बरोबर योग्य असं वर्तन ठेवील असा अर्थ आहे. जसं ड्राईव्हचा अर्थ कसा? ड्राईव्ह म्हणजे कसं? कार ड्राईव्ह म्हणतो. पण तिकडे आय विल, ही विल बिहेव हिमसेल्फ. आणि फोर्थ वन वी विल नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. वी विल नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. तर या ठिकाणी मी कधीही मॅजिक हर्बचा वापर करणार नाही. आता इकडे बघा, एक मिनिट. मी जेव्हा विचारतो तेव्हाच बोलायचं. सगळ्यांनी एकदम सडनली यू शुड नॉट टॉक. ओके, एव्हरीवन यू हॅव टू मेंटेन डिसिप्लिन. बघा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 2 ठिकाणी पिंग केलेलं आहे. पहिल्या ठिकाणी विल ड्राईव्ह, विल विजिट, विल बिहेव आणि विल यूज. ओके, तर या ठिकाणी शॅल आणि विल हे फ्युचरचं काय आहे? रूप आहे. फ्युचर टेन्स साठी, भविष्य काळासाठी वापरतात. आणि ड्राईव्ह जे आहे आणि विजिट आहे, बिहेव आहे, यूज आहे, हे सगळे काय आहेत? वर्ब आहेत. काय आहेत? वर्ब आहेत. हे सगळे V1 वापरतात. कुठले वापरतात? V1. V1 म्हणजे काय? की पहिला समजा ड्राईव्ह असेल तर दुसरा DROV ड्रो आहे आणि तिसरा आहे ड्रिवन. विजिटचा पहिला फॉर्म ऐक आधी, मध्ये बोलू नकोस. विजिट, नंतर दुसरा विजिटेड आणि तिसरा विजिटेड. बिहेव पहिलं रूप आहे, नंतर त्याच्या पुढे ईच्या पुढे डी लावला, बिहेव्ड, आणि तिसरं पण बिहेव्ड. तर या ठिकाणी आपण जे क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो, कळलं का? पहिलं रूप. आणि त्या ठिकाणी अगोदर विल किंवा शाल वापरतो. फ्युचर म्हणजे वाक्यरचना तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि टाइमलाईन काय सांगते हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता मी तुम्हाला काही या ठिकाणी दाखवणार आहे. ती उदाहरणं तुम्ही जरा नीट ऑब्झर्व करायचंय. बघा या ठिकाणी आपण जी काही वाक्य जी घेतलेली आहेत ती वाक्य या ठिकाणी आपण बघणार आहोत. ईशा सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य वाच बरं सगळी टेबल मधली. I am a teacher. He is a teacher. They are teachers. He teaches English. Teaches English. He teaches English. आणि they teach English. तर या ठिकाणी जेव्हा बघा लक्षात ठेवा, जेव्हा ही शी इट असताना तेव्हा क्रियापदाच्या पुढे एस किंवा ईएस किंवा आयएस लागतं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे लक्षात ठेवा. जेव्हा ही शी इट असतं
तेव्हा क्रियापदाच्या पुढे काय लागतं, एस किंवा ईएस हे पुढे प्रत्यय लागतात. अच्छा, आता सिंपल पास्ट मध्ये वाच बरं सेंटेन्स पटकन. मी वाचू संजीवनी. संजीवनी तीच वाचू दे जरा. I was a teacher. He was a teacher. They were teachers. He taught English. They taught English. थॉट नाहीये, टॉट आहे. काय आहे? थॉटचं स्पेलिंग वेगळं आहे. इकडे TAUGST टॉट. इकडे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे. ओके. हा, आता तिसरं कोण वाचतं? नाव सांगायचंय मला. मग दिव्या. I will be a teacher. He will be a teacher. They will be teachers. He will teach English. ओके. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी दोन डार्क ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. विल पण लिहिलं आणि त्याच्या पुढे बी हे आहे, हे काय आहे? V1 आहे. कळलं की नाही? वर बी हे V1 आहे आणि बघा टीच, आणि या ठिकाणी टीच आहे. म्हणजे तुम्हाला रचना आता लक्षात आलेली की केव्हा आपण शाल वापरतो, विल वापरतो, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता या ठिकाणी बघा, आता मला सांगताना बघा कधी पण ना आपलं नाव सांगायचं आणि ह्याच्यावरून तुम्हाला वाक्य तयार करायचं. तर वर्बचं बघा पहिला फॉर्म त्या ठिकाणी दिलेला आहे. ईशा, वॉक वरून सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कर बरं. टू वॉक, टू कुक. नाही, ते एक मिनिट. मला काय पाहिजे? सिंपल प्रेझेंट टेन्स हे वॉक जे आहे त्याच्यावरून. आता मी तुला एक सांगतो. समजा तुम्ही रोज वॉकला जातात. सिंपल प्रेझेंट टेन्स केव्हा वापरतात? जेव्हा तुम्ही रोज जी क्रिया करता तेव्हा आपण करतो. म्हणजे तू काय म्हणणार? एव्हरी डे आय वॉक, म्हणजे मी रोज चालते. ओके. ही वॉक टू द स्कूल, अशा प्रकारे. म्हणजे त्या ठिकाणी ही असेल तर ही वॉक्स येणार, शी असेल तर वॉक्स येणार. म्हणजे अशा प्रकारे योग्य तुला वाक्य. आता सिंपल मी पहिलं दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. आता इकडे ईडी लावलंय, म्हणजे काय? झालेली घटना आहे. मग असं आपण म्हणू शकतो की इन द मॉर्निंग आय वॉक इन द पार्क. पण तिकडे ईडीचा उच्चार करत नाही आपण वॉकड नाही म्हणत. जरी ईडी असला तरी तो काय इंग्लिशमध्ये WALK, त्याचा आपण वॉकच उच्चार. पण यस्टरडे सायलेंट म्हणू शकत नाही आपण. इन द मॉर्निंग आय वॉक इन द पार्क, कारण मी म्हटलंय सकाळी, कारण आता वाजले किती? 8:32 झाले. म्हणून त्या ठिकाणी यस्टरडे म्हटलं की असं आपण म्हणू शकत नाही. यस्टरडे इन द मॉर्निंग आय वॉकड इन द पार्क. आता तुम्ही डेली वॉक घेता म्हणून तुम्ही म्हणू शकता की एव्हरी डे आय वॉक इन द गार्डन. एव्हरी डे आय वॉक इन द गार्डन म्हणजे मी रोज चालतो. तिकडे ईडी लागला नाही, कारण एव्हरी डे आलेला आहे. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये बघा की मी उद्या वॉकला जाणार आहे. आय विल गो टुमॉरो. आय विल वॉक इन द गार्डन. टुमॉरो आय विल वॉक इन द गार्डन म्हणजे उद्या मी पार्क मध्ये चालणार आहे. आता हे वर्ब आहे ना, हे टू हे नाही. तुम्हाला जे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या खाली क्रियापद आहे, सिंपल पास्ट टेन्सच्या खाली क्रियापद आहे आणि सिंपल फ्युचरच्या खाली आहे, ते तुम्हाला काय करायचं आहे? वापरायचं आहे. ओके सर. हा, जस्ट ए मिनिट. सर म्हणाला कोण? त्याचं नाव सांग जरा. शीतल. हा, शीतल मला आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं कुक वरून सांग वाक्य. नाही सांगत आहे. ओके. ईशा. मी ईशा. हा, सांग बरं. आय कुक माय ब्रेकफास्ट एव्हरी डे. हा, ओके, व्हेरी गुड. आय कुक माय ब्रेकफास्ट एव्हरी डे. आता एक मिनिट मध्ये कोणी बोलू नका, कारण दुसऱ्याला. ईशा कंटिन्यू कर. सिंपल पास्ट. हो सर. हा, सांग. तूच फिनिश करायचं आहे आता तिन्ही वाक्य. आय कुक माय लंच एव्हरी डे. नाही, आता नाही. आता तुला सिंपल पास्ट टेन्स मध्ये एव्हरी डे नाही येणार आहे. आता झालेलं आहे. आता तू समजा
तू मगाशी म्हटलं की आय कुक माय ब्रेकफास्ट एव्हरी डे, म्हणजे तू जी रोजचं तू काय करते रुटीन असते तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. आता तुझा कुक झालेला आहे तर तू काय म्हणू शकते, इन द मॉर्निंग आय कुक माय ब्रेकफास्ट. पण तिकडे कुकड नाही म्हणत, लक्षात ठेवा. पुन्हा त्या ठिकाणी ईडीचा उच्चार होत नाहीये. ईडी असलं तरी आय किंवा यस्टरडे आय कुक माय फूड, मी माझं काल काय अन्न शिजवलं. आता विल कुक वापर बरं, विल कुक मधलं पटकन. विल I will cook my breakfast. I will cook my lunch in the afternoon. हा, टुमॉरो किंवा इन द, दुपार पण झाली नाही ना. आफ्टर द क्लास यू विल कुक युअर फूड. हा, किंवा यू विल कुक फूड इन द इव्हनिंग. म्हणजे पहिल्या ठिकाणी एव्हरी डे आय कुक माय फूड, म्हणजे मी रोज जेवण करते. बरोबर आहे, स्वयंपाक करते. म्हणजे दुपारी असू दे, संध्याकाळी असू दे, रात्री असू दे, इट मीन्स यू आर कुकिंग एव्हरी डे, डेली. इकडे काय, इन द मॉर्निंग आय कुक माय ब्रेकफास्ट. एक मिनिट, मध्ये बोल नकोस, कारण दुसऱ्यांना पण त्रास होतो. आणि इन द इव्हनिंग यू विल कुक फूड. हा, आता सर जो कोण म्हणाला ना त्यांनी नाव सांगायचं आणि त्याला संधी देणार आहे. काय बरं, वाज लाईकचं कोणाला करायचंय आता वाक्य? संजीवनी. संजीवनी सांग बरं. आय लाईक टू मँगो फ्रूट. हा, आय लाईक टू नाही, म्हणजे तुला आंबा आवडतो. बरोबर आहे. एक मिनिट ज्याच्याशी बोलतोय ना त्याच्या व्यतिरिक्त मध्ये कोणीही बोलणार नाही, ही शिस्त ठेवा. हा आपला नेहमीचा क्लास नाही, ज्याच्याशी बोलणं होतं त्यांनी. आणि वर्गामध्ये पण तसंच असतं. संजीवनीला मी सांगतोय, तिने बरोबर तिचं फक्त वाक्य मी दुरुस्त करतो. आय लाईक मँगो, आय लाईक अ मँगो, म्हणजे तिला आंबा आवडतो. ओके, असं तिने म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता एक मिनिट, आता तिने आंबा घेतला. फॉर एक्झाम्पल संजीवनीने आंबा घेतला आणि तो फारच गोड होता. इट वॉज अ व्हेरी स्वीट. आणि तो आंबा कोणी खाल्ला? संजीवनीने खाल्ला. तर तो संजीवनीला काय आवडला. तर मी काय म्हणणार, संजीवनी लाईक मँगो. पण तिकडे मी ईडी वापरलेलं, मी असं म्हणत नाही संजीवनी लाईकड, तिकडे उच्चार होत नाही. पण संजीवनी लाईक मँगो. ओके. आता मी आंबे बाजारातून आणलेले आहेत, तिच्या आईने आणलेले आहे आणि ते ठेवले आहेत. तर मम्मी काय तिची म्हणणार संजीवनीची, संजीवनी विल लाईक मँगो, म्हणजे संजीवनीला आंबा आवडेल. म्हणजे ती खाल्लेला नाहीये, आणलेले आहेत, म्हणजे जे आहेत ते तिला आवडेल. म्हणजे एकच क्रियापद टू लाईक आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये त्याचं रूप बदलतं, सिंपल पास्ट टेन्स मध्ये त्याचं रूप बदलतं आणि फ्युचर मध्ये विल किंवा शाल लागतं. लक्षात ठेवा. आता पुढे क्रियापद आहे वर्क. कोण सांगेल? तर मी सांगू. दिव्या. हे बघा, एक मिनिट लक्षात ठेवा. जेव्हा मी म्हणताना तेव्हा नाव सांगायचं. मी मला कोणी चेहरा नाहीये. लक्षात ठेवा. हा, विद्या, विद्या असं बोलायचं. विद्या. सर दिव्या. मी सांगितलं ना, विद्या बोललो ना, विद्या. हा बोल. बोलत नाहीयेस, वेळ घालवायचा नाहीये. तू श्रुती. नाही, मी विद्याला विचारलं, तिने नाही. श्रुती. बरं, श्रुती. आय वर्क इन द किचन. हा, बरोबर आहे. राईट, व्हेरी गुड. आय वर्क इन द किचन येस्टरडे. हा, व्हेरी गुड. आय विल वर्क किचन टुमॉरो. हा, ओके. थोडस इकडे तिकडे वाक्य झालंय. ओके, छान. पण बरोबर तू यूज केलंय वर्क. डेली जेव्हा आपण कुठलंही काम करतो ना डेली, तर तू म्हणू शकते की आय वर्क इन द किचन. ओके. किंवा मम्मी तुझी काम करत असेल तर ती काय म्हणेल, आय वर्क इन द ऑफिस. किंवा आपण म्हणताना तिच्याबद्दल म्हणतो म्हणून शी म्हटलं तर काय बोलणार, शी वर्क्स इन द ऑफिस.
पप्पांबद्दल बोलायचं असेल, तुला काय बोलायचं असेल तर ही वर्क्स इन द ऑफिस म्हणजे केच्या पुढे एस लागणार. आता तू सिंपल पास्ट म्हणजे तू सकाळी काम केलं. इन द मॉर्निंग आय वर्क इन द किचन. ओके, समजा काम केलं आणि ती काम करणार आहे. शी विल वर्क इन द इव्हनिंग. ती संध्याकाळी काम करणार. ओके, सो आता बघा कसं नाव सांगायचं बघा. मी माझं नाव विनायक एवढंच बोलायचं म्हणजे मला कळेल की त्या नावाचा मला त्याला पुकारायचंय. चला, हु वॉन्ट टू आन्सर? कोणाला आन्सर द्यायचंय? सर मी दिव्या. हा दिव्या. ओके दिव्या. टू स्लीप म्हणू का? हा येस, स्लीप. आय स्लीप ॲट नाईट. हा. आय स्लीप इन द आफ्टरनून. हा. I will sleep tomorrow in the afternoon. हा, ओके. आता स्लीप म्हणजे काय? डेली म्हणजे रात्री आपण झोपतो, ही क्रिया आहे म्हणून बरोबर आहे. तिने काय सांगितलं? काय नाव तुझं? तू म्हणाली दिव्या. दिव्या. तर आता मला दिव्याबद्दल म्हणायचं असेल तर मी समजा दिव्याच्या ऐवजी शी वापरलं तर मी काय म्हणणार? शी स्लीप्स इन द नाईट. कारण मी ही शी इटच्या वेळेला मी सांगितलं की त्या क्रियापदाच्या पुढे एस लागतं. ओके, आता आज तारीख किती आहे? 3 तारीख आहे. तर मी काय म्हणणार की दिव्या स्लेप्ट इन द नाईट म्हणजे दिव्या रात्री झोपली होती. स्लेप्ट 2 तारखेची गोष्ट आहे. इव्हनिंगला 10 नंतर ती रात्री झोपली म्हणजे शी स्लेप्ट इन द नाईट. दिव्या स्लेप्ट इन द नाईट. जर ती रोज झोपते असं मला म्हणायचं, शी स्लीप्स इन द नाईट, याचा अर्थ ती रोज झोपतेच, जागी राहत नाही. पण इकडे झोपली आणि आता आज तारीख काय? 3 तारीख आहे. तर मी काय म्हणणार? दिव्या विल स्लीप इन द नाईट. किंवा मी काय म्हणणार? दिव्या विल स्लीप टुडेज नाईट म्हणजे आज 3 तारखेच्या रात्री ती झोपणार आहे. ओके, आता पुढचं मला नाव सांगा. प्लीज टेल युअर नेम. ईशा. ईशा. ओके. I eat पुरणपोळी. I will eat पुरणपोळी. तुझा आवाज येत नाहीये, जरा मोठ्याने कर. I eat पुरणपोळी. I ate पुरणपोळी. I ate पुरणपोळी. I will eat पुरणपोळी. हा, पण बघा तू वाक्य ते एकच वापरल्यामुळे सर्वांच्या डोक्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. आय ईट पुरणपोळी म्हणजे काय? तू रोज पुरणपोळी खाते असा अर्थ झाला. पण त्याच्याऐवजी तू असं म्हणाली असती रोज पुरणपोळी तू काय खात नाहीस. बरोबर आहे, म्हणजे मी पण नाही खात, कोणी नाही. मग आपल्याला रोजची जी आहे काय खातो? तर आपण चपाती. बरोबर आहे. एव्हरीडे आय ईट चपाती. हे वाक्य बरोबर होईल. पुरणपोळी तू रोज खात असेल तर ओके. आय एव्हरीडे आय ईट चपाती. किंवा एव्हरीडे आय ईट राईस. पण तुला मला जर ईशा बोलायचं असेल तर काय? ईशा किंवा शी इट्स राईस एव्हरी डे. ती रोज, तू भात रोज जेवतेस का नाही? खातेस ना? ओके. आता खाल्ला. खाल्ला म्हणजे एखादा संपवला. काय संपवला? तर समजा मी म्हणू शकतो सकाळी तू काय खाल्लंस? व्हॉट डिड यू ईट? टी अँड टोस्ट. काय? टी अँड टोस्ट. मला आवाज येत नाही तुझा. व्हॉल्यूम फार थोडा, जरा माईक जरा जवळ धर. काय? टी अँड टोस्ट. ओके, टोस्ट. ओके, तर मी काय म्हणणार की ईशा एट टोस्ट इन द मॉर्निंग. टी ड्रँक. टी म्हणालीस ना, टीचं काय येणार? ड्रिंक. ड्रँक येणार. ईशा ड्रँक टी अँड एट टोस्ट. आणि इकडे काय येणार आहे? काय? ईशा विल ईट लंच इन द आफ्टरनून. लक्षात आलं? तर हे तुम्ही सगळे क्रियापदाचे जे प्रकार जे आहेत ते सगळे नीट तुमच्या लक्षात आले पाहिजेत. आता आपल्याकडे थोडाच वेळ आहे, 5-7 मिनिटं आहे. त्याच्यामध्ये मी फटाफट आता तुम्हाला वाचायला संधी देणार नाही. बघा इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे. हे सगळे आपण वापरतो. ऍक्सेप्ट, ऍक्ट, अप्रूव्ह, आर्ग्यू, पुट, क्विट, से, ले, इज, आर. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये कधी ईडी लागतं,
कधी लागत नाहीये आणि कधी वेगळं रूप असतं. आणि सिंपल फ्युचर मध्ये अगोदर विल 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 लागतं आणि शाल पण लागतं, पण अलीकडे व्याकरणामध्ये त्याचा वापर कमी व्हायला लागलेला आहे, म्हणून ते वापरत नाहीत. पण ते सुद्धा क्रियापदाचं रूप आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी आता भविष्य काळासाठी फक्त विलच वापरायची सवय झालेली आहे स्पोकन इंग्लिश मध्ये, पण शाल पण आहे. आणि ते केव्हा वापरतात? आय शाल आणि वी शाल, हे लक्षात ठेवा. आय शाल आणि वी शाल. ठीक आहे. आता पुढचं जे आहे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय एम, वी आर, यू आर, he, she, it is, they are. Simple past tense. I was, we were, you were, he, she, it was, they were. Simple future tense मध्ये I shall be. बघा shall be आलाय इकडे. We shall be. I shall be आणि we shall be. पण तिकडे will पण दिलंय. अलीकडच्या ग्रामर मध्ये will वापरतात, पण परीक्षेच्या वेळेला तुम्हाला त्याचं योग्य रूप हे शालच आहे, will नाहीये. अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश मध्ये जनरली आता सगळे लोक शॅल विसरले. आय शॅल गो असं म्हणायला पाहिजे, पण सगळेजण म्हणतात आय विल गो. वी शॅल गो असं म्हणायला पाहिजे, पण विल गो, वी विल गो. तर ते शाल लिखाणाच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला तुम्हाला शालच चूज करायला लागतं. तर हे लक्षात ठेवा, कारण काही पद्धती जसं स्पोकन मध्ये जास्त एवढ्या काही. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघा, आय ऑलवेज स्टडी ऍट स्कूल, ऑलवेज वापरलाय. आय युजली ऍट नाईट, ऑन मंडेज, ऑन मोस्ट वीकेंड्स. यूज फॉर समथिंग यू ऑलवेज और युजली, जे तुम्ही रोज करता. जसं तुम्ही रोज काय करता? अभ्यास करता. ऑलवेज आय स्टडी, ऑलवेज स्टडी टू स्कूल. ऑलवेज यू टेक नाउ ऑनलाईन क्लास. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जी गोष्ट रोज चालू असते, युजली यू टेक क्लास, ऑनलाईन क्लास इन द मॉर्निंग. नेहमी तुमचा क्लास केव्हा असतो? सकाळी असतो. तर युजली रेग्युलर जी गोष्ट करतात त्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात, हे लक्षात ठेवा. मुख्य संकल्पना किंवा जी आयडिया आहे ती तुमच्या लक्षात आली पाहिजे. आता सिंपल फ्युचर टेन्स बघा, विल आणि बेस फॉर्म. बेस फॉर्म म्हणजे मी तुम्हाला सांगितलं V1 वापरलं जातं. आय विल डान्स टुमारो आणि डेव्हिड विल बी लेट, फ्युचर ऍक्टिव्हिटी. डेव्हिड उशिरा येणार आहे आणि आय विल डान्स म्हणजे फ्युचर साठी. बघा इकडे टाइम लाईन दिली आहे. पास्ट म्हणजे मगाशी आपण बघितलं ते, प्रेझेंट आणि फ्युचर. आय विल डान्स टुमारो, मी उद्या डान्स करणार आहे. आणि इकडे विल किंवा त्याच्या पुढे बेस फॉर्म. बेस फॉर्म म्हणजे V1. असं बोलू शकतो ना, ऑलवेज स्टडी टू राईट. ऑलवेज. ओके, असंही होऊ शकतं. आता बघा इकडे 2-3 मिनिटं राहिलेत. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघा, द सिंपल प्रेझेंट इज अ फॉर्म ऑफ द वर्ब दॅट शोज द ऍक्शन टेक प्लेस इन द प्रेझेंट. वी यूज इट टू डिस्क्राईब. म्हणजे रिपीटिंग ऍक्शन्स और हॅबिट्स. तुमच्या ज्या काही रोजच्या हॅबिट असतात किंवा कृती असतात, क्रिया असतात, त्यासाठी सिंपल प्रेझेंट वापरतात. वी गो टू वर्क एव्हरी डे, दे स्टडी इन कॅनडा. बघा प्रेझेंट मध्ये तिकडे सेंटरला पण दाखवले आणि पास्ट म्हणजे एव्हरी डे आय टेक बाथ, म्हणजे आजच आंघोळ नाही केली, काल पण केली आणि भविष्य काळात पण करणार आहे, म्हणून ते फ्युचर मध्ये पण क्रॉस केलंय. दॅट इज अ हॅबिट. ओके, सो फॅक्ट्स ऑर थिंग्स दॅट आर ट्रू इन प्रेझेंट. काउज मेक मिल्क, पॅरिस इज द कॅपिटल ऑफ फ्रान्स. हे काय आहे? सत्य आहे. आता सर आपण म्हटलं की दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, हे काय आहे? सत्य आहे. किंवा अर्थ रोटेट्स अराउंड सन, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, हे सत्य आहे. हे सर्व. आणि नंतर वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस.
कंडिशन्स नॉट ऍक्शन्स टेकिंग प्लेस दिस मोमेंट. तर हे शब्द वापरतात कुठले? ऑलवेज, युजली, ऑफन, फ्रिक्वेंटली, समटाइम्स, नेवर, वन्स, एव्हरी. हे कशासाठी वापरतात? एक्सप्रेशन साठी. ऑलवेज आय गो टू means gym. Usually I wake up in the morning. I often meet my friend. He meets me frequently. Sometimes I drink coffee. Rarely I take lemon juice. I never eat non-veg food. हे एक्सप्रेशन दिलेले आहेत. ओके, सो नाउ I am little bit in a hurry, but everyone, हे आपल्याला हे सर्व नेगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह फॉर्म, नेगेटिव्ह फॉर्म. आय विल स्टार्ट, आय विल नॉट स्टार्ट, विल आय स्टार्ट. क्वेश्चन फॉर्म कसे होतात ते पण बघा. तर क्वेश्चन फॉर्म आहेत ते कसे होतात? हा विल नॉट होतो. हा काय? हा ओके. हा एक मिनिट आपल्याकडे वेळ कमी आहे बोलायला तुम्हाला, म्हणून मी संधी देत नाही आता फक्त तुम्ही फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय आहे? ए फॅक्ट और हॅबिच्युअल ऍक्टिव्हिटी. आय प्ले फुटबॉल, म्हणजे तुम्ही रोज फुटबॉल खेळता. नंतर द ट्रेन अराइव्ह ॲट 6 o'clock. ट्रेनचं म्हणजे रोज येणारी, म्हणजे ती आहे तर ती 6 वाजता येते, आगमन होतं. ही लुक्स ॲट हर अँड स्माइल्स. प्रेझेंट ऍक्टिव्हिटी फॉर स्टोरीज. शेड्यूल फ्युचर ऍक्टिव्हिटी, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. समजा कोकण कन्या समजा रात्री 11 वाजता सुटते दादरवरून, तर आपण काय म्हणणार? द ट्रेन कोकण कन्या डिपार्ट्स ॲट 11 o'clock. म्हणजे ती सुटते. येते म्हटलं की काय? अराइव्ह्स. हे शब्द आपल्याला सगळे माहिती पाहिजे. स्लोली आय एम मुव्हिंग लिटिल बिट सम ऑफ द थिंग्स. हा आता ही डेफिनेशन आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, अ वर्ब टेन्स इंडिकेटिंग an action in the present time which is not finished. Simple past tense, a verb tense indicating action that occurred in the past and which does not extend into the present. Simple future tense, a verb tense indicating action that has not yet begun. हे सगळ्या काय आहेत? व्याख्या आहेत. One more minute, I'll take almost. हे काय आहे? सर्व टेबल आहे. हे सर्वांनी टेबल नंतर मग वाचायचं आहे. मी ग्रुपवर पाठवणार आहे. अँड यू विल स्टडी हाऊ इट चेंजेस, काय डिफरन्स आहे. ओके, सो विदाउट प्रॅक्टिस यू विल नॉट एबल टू लर्न. सो दॅट इज व्हॉट एव्हरीवन यू हॅव टू सी. आता इकडे बघा. आता मला या ठिकाणी उत्तर पाहिजे. ईशा, पहिल्या ह्याच्यामध्ये काय उत्तर येणार इकडे? ईशा, पहिलं चित्र कुठलं आहे? अ व्हाईल एगो द गर्ल डान्सिंग. नाही, काही काळापूर्वी ती काय केला? तिने डान्स केला. कळलं? हा, काही काळापूर्वी. व्हाईल एगो द गर्ल काय येणार? एगो द गर्ल ड्रॉ. नाही, ड्रीयू. काही काळापूर्वी तिने काय केलं? म्हणून तुम्हाला क्रियापदाचं दुसरं रूप माहिती पाहिजे. व्हाईल एगो द गर्ल ड्रो, म्हणजे काही काळापूर्वी ड्रो, तिने गाडी चालवली. आणि व्हाईल एगो द गर्ल म्हणजे काही काळापूर्वी तिने जम्प. हे सर्व सिंपल पास्ट टेन्स मधले. म्हणून बघा, ईडीचं रूप आहे क्रियापदाचं रूप. तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स मधलं तुम्हाला लर्न करायचंय. सो एव्हरीवन you have to learn. Present tense verb is that happening in the currently I write. बघा, past tense मध्ये काय झालं? wrote आणि I will write. हे सगळं मी तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहे. सर्वांनी सावकाश पुन्हा एकदा रिव्हिजन करायची आहे. आता थोडंसंच राहिलंय. आपला वेळ थोडासा क्रॉस होतोय, पण महत्वाचं असल्यामुळे तुम्हाला मी ते सर्व. सिंपल फ्युचर टेन्स, सब्जेक्ट विल शाल विथ वर्ब बेअर फॉर्म. आय विल गो टू थायलंड. नेगेटिव्ह काय होतं? आय विल नॉट गो टू थायलंड.
विल यू गो टू थायलंड. हे सर्वांनी वाक्याची रचना लिहायची आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. तर ते पाठवा ना आम्हाला. हा पाठवणार आहे, मी ग्रुपवर पाठवणार आहे. मला ग्रुपमध्ये ऍड केलं ना की मी तुम्हाला पाठवणार आहे. मला ग्रुपमध्ये ऍड करायचं आहे ना अजून, मी नवीन आहे, तुम्ही जुने आहे. टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. बघा, आय लिव्ह इन USA, आय एम इन क्लास 10, आय लिव्हड इन USA, आय वॉज इन क्लास 9, आय विल लिव्ह इन USA, आय विल बी इन क्लास. ओके, तर हे वाक्याचे जे प्रकार आहेत ते आपण बघा. इकडे आय प्लेड द गिटार, जुली सॅंग. सिंपल पास्ट टेन्स, ईडी. इकडे ईडी आहे आणि हा इरेग्युलर आहे. मी म्हणतो ना रेग्युलर, इरेग्युलर हे जे वर्ब आहे तुम्हाला मी ग्रुपवर पाठवणार आहे. तुम्ही ते लिहून काढा आणि काही वाक्य बनवा. इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघा इकडे दाखवलंय, त्याला बाण दाखवले आहेत. म्हणजे पहिल्यापासून त्याला आईस्क्रीम आवडते. पास्ट टेन्स आता पण आणि भविष्य काळामध्ये. ही लाईक्स आईस्क्रीम. आय लाईक आईस्क्रीम होतं, पण ही आणि शी. समजा मला दिव्या किंवा ईशाबद्दल बोलायचं असेल, दिव्या लाईक्स आईस्क्रीम, तर ही रचना लक्षात ठेवा. महत्वाचं काय की यामध्ये जे घडतं अगोदर त्याला पास्ट टेन्स वापरतात, जे आता चालू आहे त्याला प्रेझेंट टेन्स वापरतात आणि जे नंतर घडणार आहे त्यासाठी फ्युचर टेन्स वापरतात. तुम्हाला सर्वांना होमवर्क मी हे जे सर्व PPT जे आहे ते पाठवणार आहे ते तुम्ही लिहायचं आहे. थँक्यू फॉर अटेंडिंग क्लास. टुडे इज माय फर्स्ट लेसन. So slowly I will be also with you in the next week. So thank you.